लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीच्या नवीन पॉवर प्लांटमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना उंचीवरून खाली पडल्याने एका 38 वर्षीय वेल्डरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे कंपनीतील कामगारांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हरिंद्र राम असं मृत कामगाराचं नाव आहे. ते मागील काही महिन्यांपासून लॉयड्स मेटल कंपनीच्या नवीन पॉवर प्लांटमध्ये MCK कुट्टी इंजिनियर नामक ठेकेदारामार्फत वेल्डिंगचे काम करीत असल्याची माहिती आहे. सोमवारी सकाळी काम सुरू असताना हरिंद्र राम हे उंचीवर वेल्डिंगचे काम करीत असताना अचानक खाली पडले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. हरिंद्र राम हे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. कुटुंबातील कमावता सदस्य गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या घटनेनंतर कंपनीतील सुरक्षा उपाययोजनांबाबत नागरिक आणि कामगारांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे. उंचीवर काम करणाऱ्या कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, सुरक्षा जाळी तसेच इतर सुरक्षात्मक उपाय उपलब्ध करून देण्यात आले होते का? जर सुरक्षा उपकरणे उपलब्ध होती तर कामगार उंचीवरून खाली कसा पडला? सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.